नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, शेतकरी केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। त्यांच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या एकूण उत्पन्नाचं व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून, एकूणच शेतकरी बांधवाच्या विकासासाठी म्हणून वेगवेगळे उपक्रम शासनामार्फत राबवले जात असतात। त्यातलाच एक महत्त्वाच्या उपक्रमासंदर्भात आपण आजच्या भागामध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। आजचा आपला विषय माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प। आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे श्री दशरथ तांभाळे, अतिरिक्त प्रकल्प संचालक, स्मार्ट प्रकल्प पुणे। नमस्कार सर। नमस्कार। आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत। मुळातच सर, माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्प परिवर्तन प्रकल्प हा नेमका काय आहे, याची पार्श्वभूमी आणि गरज याबद्दल सुरुवातीला सांगावं। माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन हा एक जागतिक बँकेनी त्यांच्या मदतीने आपण हा प्रकल्प महाराष्ट्रात राबवत आहोत। या प्रकल्पाचं उद्घाटन नुकतंच अगदी 10 सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते झालेला आहे। अच्छा। एकूण हा प्रकल्प राबवण्यापूर्वीची स्थिती आपण जर पाहिली तर यापूर्वी काही आपण प्रकल्प राबवलेले आहेत। उदाहरणार्थ जागतिक बँकेच्याच मदतीने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प नावाचा एक प्रकल्प आपण राबवला। त्यातून काही शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आणि त्या सध्या यशस्वीपणे काही मार्गक्रमण करीत आहेत आणि त्याला बघून आणखीन काही स्वयंस्फूर्तीने सुद्धा शेतकऱ्यांनी स्वतःच्या कंपन्या स्थापन केल्या। अच्छा। मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची गट बांधणी झाली आणि शेतकऱ्यांनी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या आत्मा संस्थेकडे गट म्हणून नोंदणी केली। याशिवाय राज्यात MSRLM म्हणजे महाराष्ट्र रूरल लाईव्हलीहूड मिशन आणि दुसरी एक संस्था आहे माविम, महिला आर्थिक विकास महामंडळ, या संस्थांकडे सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी महिलांचं संघटन झालेलं आहे। आणि हे जे सामाजिक भांडवल म्हणतो याला आपण, हे जे संघटन झालेलं आहे याला आता शेतीच्या विकासात कसं आणता येईल आणि त्यांना एकूणच या कामात कशी मदत करता येईल, अच्छा, पुढचा टप्पा म्हणून हा प्रकल्प आपण राज्यात राबवित आहोत। आता हा प्रकल्प राबवित असताना महाराष्ट्रातली स्थिती जर आपण पाहिली तर महाराष्ट्रात जी पिकं घेतली जातात, अच्छा, त्यात मुख्यतः कापूस, सोयाबीन, मका, ऊस, कडधान्य बरोबर या 4-5 पिकांचा समावेश होतो। त्यातल्या त्यात सोयाबीन, कापूस, मका या पिकांखालचं नुसतं क्षेत्र घेतलं तर ते एकूण पिकाखालील क्षेत्राच्या 60% पेक्षा अधिक आहे। अच्छा। आणि ही जी 3 पिकं आहेत, सोयाबीन, कापूस, मका, ही 3 पिकं महाराष्ट्रात याचं उत्पन्न किती आलं, उत्पादन किती आलं याच्यावर याचे भाव ठरत नाहीत। कारण ही जागतिक मूल्य साखळीशी निगडीत अशी पिकं आहे। अच्छा। या पिकांचं फार मोठं क्षेत्र देशाबाहेरही आहे। आणि संपूर्ण जागतिकीकरणामध्ये संपूर्ण जगात याचे उत्पादन किती आलेलं आहे याच्यावर या पिकांच्या किमती ठरतात। अच्छा। मग अशा वेळी आपल्याला जागतिक उत्पादकता किती आहे त्याच्याशी आपल्याला स्पर्धा आहे। नक्कीच। दुसरीकडे आपल्याकडे शेतकऱ्यांचा जर प्रकार पाहिला तर एकूण शेतकऱ्यांपैकी 80% पेक्षा अधिक शेतकरी हे लहान आणि सीमांत शेतकरी आहेत। अच्छा। ज्यांची जमीन धारणा ही 2 हेक्टरपेक्षा कमी आहे, अशा शेतकऱ्यांची संख्या आपल्याकडे अधिक आहे। अच्छा। त्यातही 1 हेक्टरपेक्षाही कमी असलेले शेतकरी सुद्धा आपल्याकडे आहेत। बरोबर। आणि मग एकीकडे जागतिक बाजारात जी पिकं विकली जातात ती पिकं आपण घेतो, बरोबर, आणि दुसरीकडे आपल्याकडे शेतकऱ्यांचा जो एकूण जमीन धारणा आहे शेतकऱ्याकडची ती लहान आणि सीमांत शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे। बरोबर।
जागतिक पिकं घेत असल्यामुळे आपल्याला जी स्पर्धा करावी लागते त्या स्पर्धेत मग आपला लहान शेतकरी जर टिकवायचा असेल अच्छा, तर तो जागतिक बाजाराशी स्पर्धा करणारा नक्कीच, कोणत्या बाबतीत की उत्पादकतेच्या बाबतीत, बरोबर म्हणजे प्रति एकर उत्पादकता आपली जागतिक जेवढी आहे तेवढी किमान आली पाहिजे. बरोबर, दुसरीकडे भाव जे आहेत बाजारभाव जे जागतिक पातळीवर आहेत बरोबर, ते बाजारभाव सुद्धा आपल्याला परवडले पाहिजेत. नक्कीच, अशा पद्धतीनं आपल्याला उत्पादनाचा खर्च कमी करावा लागेल. बरोबर, दुसरीकडे त्या मालाचा दर्जा ज्याला आपण क्वालिटी म्हणतो ती सुद्धा तितकी चांगली पाहिजे. हे सगळं करायचं असेल तर आपल्याला मूल्यसाखळी विकास करावा लागणार आहे. नक्कीच, आणि ओघाने मी याबाबत आपल्याला सांगेन. तेव्हा या पार्श्वभूमीवर एकीकडे शेतकऱ्यांकडे असलेली जमीनधारणा, दुसरीकडे आपण पिकवत असलेली पिकं, बरोबर, तिसरीकडे आपण केलेली काही प्रगती, आपण आपल्याकडे जे निर्माण झालेले सामाजिक भांडवल, शेतकऱ्यांचं संघटन, बर, ह्या तिन्ही घटकांना विचारात घेऊन अच्छा, या प्रकल्पाची संकल्पना विकसित केलेली आहे. अच्छा. एकूणच या प्रकल्पाचा नियोजनाचा विचार करता मग याचं एकूण या प्रकल्पाची किंमत असेल किंवा मग यासाठी लागणारी की उभारणी पद्धत आहे किंवा एकूण कालावधीचा विचार करता तर त्याबद्दल काय सांगाल? साधारण प्रकल्पाची किंमत ही 2100 कोटी रुपये इतकी आहे. बर, आणि हा प्रकल्प 7 वर्ष राज्यात राबवला जाणार आहे. अच्छा, या वर्षीपासून ते पुढे 7 वर्ष महाराष्ट्रात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. बर, आणि ह्या प्रकल्पाची जी किंमत मी सांगितली 2100 कोटी, त्यातला 70% हिस्सा हा जागतिक बँकेकडून कमी व्याजदरावर आपण घेतलेलं कर्ज आहे. अच्छा, राज्यांनी घेतलेलं कर्ज आहे. बर, आणि उर्वरित साधारणतः 30% हे राज्य सरकारच्या स्वतःच्या उत्पन्नातून आपल्याला तो खर्च भागवायचा आहे. बर, आणि त्यातला काही भाग, फक्त थोडासा भाग, परंतु अत्यंत महत्त्वाची बाब ही अशी आहे यात की साधारण 3% म्हणजे 70% जागतिक बँकेकडून घेतलेलं कर्ज, बरोबर, 27% साधारणतः राज्य शासनाचा हिस्सा आणि 3% खाजगी क्षेत्राकडून या प्रकल्पाला मदत अपेक्षित आहे. बर, म्हणजे मोठमोठ्या जे कॉर्पोरेट्स आहेत बरोबर, त्या कॉर्पोरेट्सकडून 3% सहभाग या प्रकल्पाला ग्रांटच्या स्वरूपात, अनुदानाच्या स्वरूपात बर, कॉर्पोरेट क्षेत्राकडून मिळणार आहे. बर, आणि असे करार किंवा अशी कबुली लेखी स्वरूपात प्रकल्पाला मिळालेली आहे. अच्छा, तेव्हा एकूण 100% 2100 कोटीचा त्यातला 70% जागतिक बँकेचं कर्ज, बरोबर, 27% राज्य सरकारचं स्वतःचं आणि त्यात 3% कॉर्पोरेट्सकडून मिळणारा निधी. अच्छा. अशा पद्धतीनं हा प्रकल्प 7 वर्ष महाराष्ट्रात राबवला जाणार आहे. मग त्याचबरोबर सर या प्रकल्पाचं उद्दिष्ट जर एकूण नक्कीच शेतकरी बांधवांचा विकास आहेच आहे, पण विस्तृत स्वरूपात सांगायचं झालं तर त्याबद्दल सांगावं. एकूणच मूल्य साखळ्यांचा विकास झाला पाहिजे. बरोबर, आणि त्या मूल्य साखळ्यांचा विकास करताना या प्रकल्पामध्ये खास करून लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून बर, स्पर्धात्मक आणि सर्वसमावेशक अशा मूल्य साखळ्यांचा विकास करायचा आहे. अच्छा, ह्याच्या 2 बाबी महत्त्वाच्या आहेत. बर, एक, आपल्याकडं लहान शेतकरी आहेत बरोबर, त्यांना डोळ्यासमोर ठेवायचं आहे. अच्छा, आणि ज्या मूल्य साखळ्या आहेत त्या स्पर्धात्मक, कुणाबरोबर, जगाशी स्पर्धा करणाऱ्या निर्माण करायच्या आहेत. बरोबर, आणि सर्वसमावेशक करायच्या आहेत. नक्की, सर्वसमावेशक म्हणजे मग या स्पर्धेत जो समाजातला असा घटक आहे की जो कमकुवत घटक आहे तो मागे नाही राहिला पाहिजे. मग त्यात महिला शेतकरी असतील, अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी असतील, बरोबर, लहान शेतकरी असतील, अशा सर्व शेतकऱ्यांना सहभागी करून घेऊन, अच्छा, कृषी क्षेत्रातले अगदी नव उद्योजकांना सोबत घेऊन बर, हा मूल्य साखळ्यांचा विकास करायचा, अच्छा. अशा पद्धतीचं उद्दिष्ट या प्रकल्पाचं आहे. मग त्याचबरोबर सर तुम्ही सांगताय त्याप्रमाणे मूल्य साखळी, मुळात ही मूल्य साखळी म्हणजे नेमकं काय, याचा विकास हाही नेमका काय आणि याची आवश्यकता नक्की काय असणार आहे? आत्तापर्यंत आपण जो शेती क्षेत्रामध्ये जी गुंतवणूक केली त्या गुंतवणुकीमध्ये
आपला मुख्य उद्देश होत पाहिजे उत्पादन वाढलं पाहिजे मुख्यतः, बरोबर. म्हणजे उत्पादकता वाढली पाहिजे. प्रति हेक्टर आपण जास्तीत जास्त कसं उत्पादन काढू याच्यावर आपला भर होता बरोबर. आणि तो साहजिक होता, कारण उत्पादकतेमध्ये आपण मागे होतो. अच्छा. आता अशी अवस्था आलेली आहे की शेतकरी म्हणतात की आम्ही उत्पादन कसं काढायचं आम्हाला माहित आहे, बरोबर. आता कुठं विकायचं हे सांगा, नक्कीच. कसं विकायचं हे सांगा. बरोबर. मग हे पाहत असताना मूल्य साखळी विकास ही संकल्पना अत्यंत महत्वाची आहे. अच्छा. त्याची अगदी व्याख्याच सांगायची झाली तर शेतमालाच्या उत्पादनापासून उपभोगापर्यंत, बर. शेतमालाच्या उत्पादनापासून उपभोगापर्यंत सर्व घटक जे कार्य करतात त्या सर्व घटकांचा या मूल्य साखळीमध्ये सहभाग होतो. अच्छा. आणि या मूल्य साखळीमध्ये काय होतं की उत्पादित शेतमालाची मालकी जसजशी बदलत जाते तसतशी त्याच्या किमतीत वाढ होत जाते. बरोबर. आणि म्हणून यात काम करणाऱ्या सगळ्या घटकांचा विचार करणं आणि सगळ्या घटकांना पूरक असं वातावरण निर्माण करणं, बरोबर, म्हणजे मूल्य साखळी विकास करणं. अच्छा. आता उदाहरण घ्यायचं झालं, आपण एक सोयाबीनची मूल्य साखळीचा जर आपण विचार केला, बर. जर आपण ते असं ठरवलं की सोयाबीनची आता अस्तित्वात असलेली मूल्य साखळी कशी आहे हे लिहून काढायचं, तर अगदी शेतकऱ्याच्या अगोदर काय येतं तर साधारणतः आपल्याला खतं, बियाणं, औषधी, बरोबर, हे उत्पादन करणाऱ्या कंपन्या, बरोबर, त्यानंतर त्याची विक्री करणारे वितरक, त्यानंतर शेतकरी. मग शेतकरी काय करेल, शेतकऱ्याचं काय काम असेल तर उत्पादन घेणं. बरोबर. त्यानंतरचा कुणाकडे जाते याची हा शेतमाल कुठे जातो, बाजारपेठेत. बाजारपेठेत जातो. म्हणजे बाजारपेठेत परत बरेच घटक आले. बरोबर. पहिल्यांदा जातो आडत्याकडे, नक्कीच. तिथं बाजारभाव ठरवला जातो, तिथं ऑक्शन होतं आणि मग बाजारभाव ठरवल्यानंतर शेतमाल दुसऱ्या एका व्यापाऱ्याकडे जातो. एक होलसेलर असतो, ठोक विक्रेता, त्याच्याकडे जातो. मग तिथून त्याच्यापेक्षा मोठ्या विक्रेत्याकडे, आणखीन होलसेलरकडे जातो आणि नंतर तो सोयाबीनवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकाकडे जातो. अच्छा. सोयाबीनवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकाकडे गेल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया होते. मग सोयाबीनपासून मुख्यतः दोन उत्पादनं तयार होतात, एक खाद्यतेल, बरोबर, आणि दुसरा डी ऑइल्ड केक किंवा ज्याला आपण पेंड म्हणतो. बरोबर. ती तेल काढल्यानंतर उरलेली पेंड, अच्छा. असे दोन उत्पादनं आपल्याला मिळतात. बर. मग हे खाद्यतेल जे आहे ते साधारणतः आपल्यालाच लागतं, आपल्या देशात खाद्यतेलाची आपल्याकडे कमतरता आहे. अच्छा. म्हणून खाद्यतेल तिथून पुन्हा खाद्यतेल विक्रेत्याच्या होलसेलरकडे जाईल, तिथून पुन्हा त्याच्या किरकोळ विक्रेत्याकडे जाईल अच्छा. आणि तिथून ग्राहकाकडे जाईल. दुसरा भाग जो आपण पेंड राहिलेली होती डी ऑइल केक, तो बऱ्यापैकी निर्यात होतो त्याची. अच्छा. मग तो पुन्हा निर्यातदाराकडे जाईल आणि तिथून तो जागतिक ग्राहकाकडे जाईल. बर. काही अंशी आपल्या इथे सुद्धा पोल्ट्री फीड या उद्योगासाठी किंवा असे जनावरांचं खाद्य करणारे बरोबर. अशा इंडस्ट्रीकडे हा जाईल. नक्कीच. म्हणजे आपण जी मूल्य साखळी पाहिली ती खते बियाणाचं उत्पादन घेणारी कंपनीपासून ते ग्राहक, बरोबर, एवढे घटक याच्यामध्ये सहभागी आहेत. नक्कीच. आणि या घटकांकडे जसजशी मालकी जाते अच्छा. तसतशी त्याच्या किमतीत वाढ होत जाते. बरोबर. मग ह्या मूल्य साखळीचा जर विकास केला आपण, मी सोयाबीनचं समजा तेल 100 रुपये किलोनी घेतलंय, तर त्या 100 रुपयातले या सगळ्या घटकांना किती मिळाले, अच्छा, हे जे आपण त्याचं अनालिसिस करतो, बर. त्याचं जे विश्लेषण करतो, यालाच आपण मूल्य साखळीचं विश्लेषण म्हणतो. अच्छा. आणि प्रकल्पाच्या दृष्टीने, कृषी विभागाच्या दृष्टीने, शेतकऱ्याच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे तर ग्राहकाने मोजलेल्या 1 रुपयातला अच्छा, जास्तीत जास्त भाग शेतकऱ्याला कसा मिळेल. बरोबर. आणि हे सगळ्या बाबतीत आहे. आपण म्हणतो बऱ्याचदा की टोमॅटो शेतकरी 5 रुपयांनी किलोनी विकतो, बरोबर, आणि आम्हाला बाजारात 40 रुपयाला घ्यावं लागतं. म्हणजे ग्राहकांनी मोजलेल्या 1 रुपयातला फार कमी भाग
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो. बरोबर. आणि हा जर ग्राहकांनी मोजलेल्या रुपयातला जास्तीत जास्त भाग शेतकऱ्याला मिळावा असं जरा वाटत असेल आपल्याला, अच्छा. तर ही संपूर्ण मूल्य साखळी विकसित करावी लागते. बरोबर आहे. आता सोयाबीनच्या बाबतीत आपण जी मूल्य साखळी बघितली ती प्रस्तावित सुधारणा करणारी कशी असावी. अच्छा. आता उदाहरण, मग यातले जे घटक आहेत काही घटक कमी करता येतील का. बर. ही जी लांबलेली मूल्य साखळी आहे त्यातले काही घटक आणि त्यांची कार्य कमी केली तर त्याच्यातला रुपयातला जास्त हिस्सा शेतकऱ्याला मिळेल का. अच्छा. आता याचं आपण जर असं केलं, असे प्रकल्प आपण करतो बर. की बियाणे, खते, औषधे यांचे उत्पादक, अच्छा, यांच्यानंतर जो डीलर आहे त्याच्याऐवजी शेतकऱ्याच्या कंपन्या केल्या. बर. आणि त्या कंपन्यांनी जर डीलरशिप घेतली, स्वतः विक्री केली, तर एक घटक कमी होईल. हा काही 100% भागात हे होणार नाही. बर. पण जी मंडळी अशी करतील त्यांना नक्कीच उत्पादनातला खर्च कमी करता येईल. खतं बियाणं आपल्या शेतकऱ्याच्या कंपनीनी विकत घेतली आणि मग आपल्या शेतकऱ्यांना दिली. बरोबर. एक घटक कमी झाला, क्वालिटी आणि प्राइस दोन्हीमध्ये त्यांना फायदा होऊ शकतो. नक्की. दुसरीकडे ह्या शेतकऱ्यांना एकत्रित करून जी शेतकऱ्यांची कंपनी केलेली आहे. बरोबर. आता आपल्याकडे आपण सुरुवातीला विचार केला की शेतकऱ्यांकडे जमीन धारणा फार कमी आहे. त्याचा परिणाम असा आहे की माझ्याकडे जो शेतमाल उत्पादित आहे तो मी दूरच्या बाजारात नेऊ शकत नाही. अगदीच. बऱ्याचदा माझी लगेच जी पैशाची गरज आहे ते भागवण्यासाठी आपण बाजारात लगेच नेऊन विकतो. बरोबर. त्याला आपण डिस्ट्रेस सेल असं म्हणतो. म्हणजे नाविलाज म्हणून त्याला पैशासाठी ते माल विकावा लागतो. बरोबर. जर हे आपल्याला टाळायचं असेल, अच्छा, तर मग जी शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी झालेली आहे त्या स्तरावर ह्या सगळ्या शेतकऱ्यांचा शेतमाल एकत्रित करायचा. बर. त्याला अगदी इंग्रजीत प्रॉडक्ट ऍग्रिगेशन म्हणतो आपण. अच्छा. म्हणजे शेतमालाचं एकत्रीकरण करायचं. करता येईल. याच्यामुळे काय होईल की शेतमालाचं एकत्रीकरण केल्यामुळे दूरच्या बाजारात त्याला जाणं शक्य होईल. बरोबर. आणि ह्या शेतकऱ्याच्या कंपनीच्या स्तरावर शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया करून योग्य दर्जाचा जर शेतमाल आपण केला तर त्याला बाजारात क्वालिटी वाढल्यामुळे चांगला भाव मिळेल. नक्कीच. आता याच्या पुढे मग जे मूल्य साखळीमध्ये आडत्या, होलसेलर हे घटक आहेत. बरोबर. या घटकांऐवजी जर ही शेतकऱ्यांनी स्थापन केलेली जी कंपनी आहे, अच्छा, तिने सरळ सोयाबीनच्या प्रक्रियादाराशी संपर्क साधून त्यांना जर विक्री केली शेतमालाची, बरोबर, तर यात प्रक्रियादाराचाही फायदा आहे. नक्कीच. आणि उत्पादकाचाही फायदा आहे. बरोबर. म्हणजे जी साखळी होती ती साखळी त्याची लांबी कमी झाली. बरोबर. आणि मग असे बदल करणं आज शक्य आहे. नक्कीच. शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांच्या कंपन्या करणं, बरोबर, कंपन्यांना काही सोयी सुविधा देणं, शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया करण्यासाठी मदत करणं, बरोबर, आणि त्यांना थेट एक टप्पा वरच्या बाजाराशी जोडणं. नक्कीच. तर अशा पद्धतीचे प्रकल्प करणं म्हणजे मूल्य साखळी विकास करणं. सोयाबीन हे एक उदाहरण झालं. नक्कीच. असं आपण प्रत्येक पिकाच्या मूल्य साखळीचं विश्लेषण करू शकतो, त्यातल्या त्रुटी शोधून काढू शकतो. बरोबर. आणि सगळ्यांना फायद्याची अशी व्यवस्था उभी करू शकतो. बऱ्याचदा व्यापारी आपण पूर्णतः काढून टाकू असं म्हणून होणार नाही. बरोबर. कारण व्यापारी यात आहे कारण त्याची गुंतवणूक आहे. नक्कीच. आणि त्या गुंतवणुकीसाठी जे त्यांनी भांडवल गुंतवलंय, बरोबर, त्या भांडवलापोटी त्याला 4 पैसे मिळालेच पाहिजेत. प्रत्येक गोष्ट शेतकरी करू शकणार नाही. बरोबर. प्रत्येक गोष्ट प्रक्रिया करणारा करू शकणार नाही. प्रत्येक गोष्ट निर्यातदार करू शकणार नाही. नक्कीच. परंतु या सगळ्यांच्या काही अडचणी आहेत. बरोबर. आता तुम्ही जर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेलात तर तुम्हाला व्यापारी सांगेल काय शेतकरी सगळा माल कचऱ्यासहित आणतात, मग त्याला चाळणी करावी लागते, त्याच्यावर थोडी तरी प्रक्रिया करावी, त्याच्यामुळे खर्च वाढतो. नक्कीच. म्हणजे या मूल्य साखळीत जर चांगला क्वालिटीचा शेतमाल नेला तर मूल्य साखळी विकसित होणारच आहे. नक्कीच होणार आहे. असं जर प्रत्येक पिकांच्या मूल्य साखळीचे विश्लेषण करून या सगळ्या घटकांना एका मंचावर आणून त्यांना एकमेकांच्या अडचणी समजून घेऊन, अच्छा, जर आपण मूल्य साखळी विकसित केली, बर, आणि मग जिथे जिथे या घटकांना मदत करणं आवश्यक आहे, अच्छा, तिथं तिथं प्रकल्पाच्या माध्यमातून मदत केली, बर, तर मूल्य साखळ्या विकसित होतील. नक्कीच. त्या जागतिक बाजाराशी स्पर्धा करणाऱ्या होतील.
मग यामध्ये जसं आता आपण सोयाबीनबद्दल म्हणालात, एक उदाहरण दाखल, मग त्याचबद्दल या मूल्य साखळीमध्ये कोणकोणत्या पिकांचा समावेश होतो? सगळी शेतपिकं. बर. अपवाद फक्त प्रकल्पामध्ये ऊसाचा केलेला आहे. अच्छा. कारण अशी विचारसरणी होती की ऊसाची मूल्य साखळी ही बऱ्यापैकी विकसित आहे. बर. म्हणजे त्याच्यासाठी घेणारा असा आपल्याकडे कारखाना आहे आणि तो शेतकरी आणि कारखाना जोडला गेलेला आहे. बरोबर. ऊस वगळता बहुतांश सगळ्या पिकांचा सहभाग प्रकल्पामध्ये आहे. अच्छा. दुग्ध व्यवसाय सुद्धा यात नाहीये, कारण दुग्ध व्यवसायाची मूल्य साखळी सुद्धा विकसित आहे. बर. आणि त्याशिवाय पशुसंवर्धन विभागाशी संबंधित 2 शेतमालच म्हणू शकतो आपण त्याला. एक तर ज्याला आपण म्हणतो शेळ्या सुद्धा असा एक शेतमाल समजून याच्यामध्ये त्याच्या मूल्य साखळ्या विकसित करणं अपेक्षित आहे. बर. आणि दुसरं परसबागेतील कुक्कुटपालन, अच्छा. ज्याला आपण बॅकयार्ड पोल्ट्री म्हणतो. बरोबर. तेव्हा ह्या 2 बाबींची मूल्य साखळी विकसित नाही. म्हणजे देशी अंडी किंमत फार आहे, बरोबर. पण देशी अंडी मला 50 क्रेट पाहिजेत म्हणले तर मिळणार नाही. मिळत नाही. म्हणजे त्याचं ॲग्रिगेशन कुठं होत नाही. नक्कीच. ह्या त्रुटी लक्षात घेऊन हे 2 जे शेतमाल आहेत ते सुद्धा प्रकल्पामध्ये घेतलेले आहेत. मग सर, एकूणच मूल्य साखळ्यांचा विकास करण्यासाठी म्हणून आपल्याला प्रकल्पात अजूनही कोणकोणते घटक आपण त्यामध्ये मग या बाबतीत त्याच्या विकासासाठी म्हणून कोणकोणत्या घटकांचा समावेश केलेला आहे? आता पहिल्यांदा तर याच्यामध्ये मी जसं सांगितलं की लाभार्थी कोण असू शकतात, तर शेतकऱ्यांच्या संघटना. अच्छा. शेतकऱ्यांच्या संघटना कोणत्या? तर एक तर शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी ऍक्ट खाली नोंदणीकृत असलेली. बर. त्याशिवाय जसं मी सांगितलं MSRLM आणि माविम या 2 संस्थांमार्फत स्थापन करण्यात आलेल्या बचत गटांच्या फेडरेशन्स. अच्छा. त्याला आपण क्लस्टर लेवल फेडरेशन्स म्हणतो MSRLMच्या बाबतीत. बर. आणि माविमकडून जे स्थापित झालेले आहेत त्यांना CMRC म्हणतात, कम्युनिटी बेस्ड रिसोर्स एजन्सीज असं त्याचं नाव आहे. बर. याची मराठीत नावं पण आहेत. बर. तर ही त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना लोकसंचलित केंद्र. अच्छा. त्याच्यानंतर बचत गटांचं फेडरेशन. अच्छा, ती प्रचलित नावं आहेत ती. बर. हे सुद्धा एक संघटना आहेत. जसं फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे तसं CLF CMRC आहेत. बर. आणि काही बाबतीत प्रायमरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी सुद्धा एका विशिष्ट अशा प्रकल्पातल्या घटकासाठी त्यांचा पण विचार केलेला आहे, ज्याला आपण प्राथमिक सहकारी पतसंस्था म्हणतो गाव पातळीवरच्या. बर. आणि VSTF नावाची एक संस्था आहे. तर त्या संस्थेनी काही गावागावात गट स्थापन केलेले शेतकऱ्यांचे, त्यांच्या गटांना सुद्धा ह्याच्यात प्राधान्य दिलेलं आहे. अच्छा. शिवाय आत्मा नोंदणीकृत गट. बर. हे अशा पद्धतीने जे शेतकऱ्यांचे संघटित गट आहेत, बरोबर, हे सगळे गट या प्रकल्पामध्ये लाभार्थी आहेत. बर. म्हणजेच काय की वैयक्तिक शेतकरी लाभार्थी याच्यात धरलेला होऊ शकत नाही. बर. कारण आपण जसा विचार केला अगोदर की वैयक्तिक शेतकऱ्याला आपण मदत करण्यासाठी योजना आहेत अन्य. बरोबर. पण आपण एक मूल्य साखळी विकासाचा विचार करतोय आणि मूल्य साखळी विकासामध्ये शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांच्या मालाचं एकत्रीकरण करून मूल्य साखळी विकासाचा विचार करतोय. म्हणून अच्छा. शेतकऱ्यांच्या अशा घटकांनाच, संघटनांनाच आपण प्रकल्पामध्ये लाभार्थी म्हणून घेतलेला आहे. अच्छा. मग आता मूल्य साखळी विकासाचे किती प्रकारचे प्रकल्प होऊ शकतात? नक्कीच. तर साधारण 5 प्रकारचे प्रकल्प याच्यामध्ये अपेक्षित केले आहेत. उपप्रकल्प म्हणूया आपण त्यांना. बर. एक पहिला उपप्रकल्प आहे, त्याला आपण प्रोडक्टिव्ह पार्टनरशिप म्हणतो. अच्छा. प्रोडक्टिव्ह पार्टनरशिप म्हणजे उत्पादक भागीदारी उपप्रकल्प. अच्छा. उत्पादक भागीदारी उपप्रकल्पामध्ये काय अपेक्षित केलेलं आहे की एक शेतकऱ्यांची संघटना आहे, फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे किंवा शेतकऱ्यांचा एक गट आहे. अच्छा. आणि त्यांनी उत्पादित केलेला शेतमाल खरेदी करणारी एक खरेदीदारांची संघटना आहे. उदाहरणार्थ तो प्रक्रिया करणारा माणूस असेल, बर, प्रक्रिया इंडस्ट्री उद्योग असेल, बर, किंवा निर्यातदार असेल, अच्छा, किंवा संघटित किरकोळ विक्रेते असतील. अच्छा. अशा सगळ्यां जे बाजारात खरेदीदार आहेत, बर, त्यांची आणि शेतकऱ्यांच्या गटाची एकत्रित येऊन काम करण्याची जिथं तयारी आहे. अच्छा. म्हणजे
खरेदीदाराला जितका माल लागतो आणि ज्या दर्जाचा माल लागतो बर तो शेतमाल पुरवायला एक शेतकऱ्याचा गट तयार आहे आणि त्या दोघांमध्ये करार आहे. अच्छा. आणि या करारानुसार जो शेतमाल त्या खरेदीदाराला पुरवायचा आहे बर त्याच्यासाठी शेतकऱ्याच्या या गटाला काही पायाभूत सुविधा लागतात. अच्छा. जसं एखादा छोटासा गोडाऊन लागतं त्याला, बर किंवा त्याच्यावर प्राथमिक प्रक्रिया करण्यासाठी काही Processing मशीन unit लागते, लागणार. प्रोसेसिंग युनिट लागतं. उदाहरणादाखल सांगितलं मी. हे प्रत्येक पिकांच्या बाबतीत वेगवेगळं असू शकतं. नक्कीच नक्कीच. किंवा त्या दर्जाचा शेतमाल पिकवण्यासाठी त्याला काही मशिनरी लागते. बरोबर. मग आपण शेतची यांत्रिकीकरण करण्यासाठी काही लागतं. नक्कीच. तर ह्या सगळ्याचा एक प्रकल्प तयार करायचा त्या गटाचा बर आणि त्या प्रकल्पाला मूल्यसाखळी विकासाचा प्रकल्प ग्राह्य धरून त्या प्रकल्प किमतीच्या 60% पर्यंत अनुदान त्या शेतकऱ्याच्या कंपनीला अथवा गटाला द्यायचं. बर पण ह्याच्यात अट काय, खरेदीदार निश्चित पाहिजे. नक्कीच. मग आपण म्हणाल खरेदीदार असला तर आम्ही स्वतःहून आपण केलोच approach असतो करू आम्ही. शकतो. बरोबर. मग आम्हाला खरेदीदार द्या. तर त्यासाठी आपण खरेदीदार आणि विक्रेता यांना एकत्र आणण्यासाठी म्हणून स्वतंत्र कार्यक्रम प्रकल्पातून घेत आहोत. बर कारण असे कित्येक खरेदीदार आहेत की त्यांना आवश्यक दर्जाचा शेतमाल मिळत नाही. बरोबर. कारण एखादा शेतकरी पिकवतो तर त्याला त्या प्रमाणात मिळत नाही, एकत्रित केलेला शेतमाल मिळत नाही. बरोबर. ही जी गरज आहे बरोबर. खरेदीदाराची, ती गरज आपण प्रकल्पामधून भागवणार आहोत. अच्छा. आणि आज शेतकऱ्याला जो भाव मिळतो त्याची एक निश्चित बाजारपेठ आणि आता मिळणाऱ्या बाजारभावापेक्षा चांगला भाव या प्रक्रियेतून मिळणं अपेक्षित आहे. नक्कीच. आता दुसरा प्रकार आपण म्हणतो की बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प. अच्छा. एक आपण पाहिला तो उत्पादक भागीदारी उपप्रकल्प, दुसरा बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प, त्याला आपण इंग्रजीत मार्केट ऍक्सेस सब प्रोजेक्ट म्हणतो. बर माझ्याकडे खरेदीदार नाही, परंतु एक बाजार आहे की ज्या बाजारापर्यंत मी जर पोहोचू शकलो अच्छा. तर मला नक्की भाव अधिक मिळणार आहे. बरोबर. उदाहरणार्थ आपण द्राक्षाची निर्यात करायची एक उदाहरण, किंवा माझ्या इथला शेतमाल मला राज्याबाहेर एका कोयंतूरला नेऊन विकला तर अधिक पैसे मिळू शकतात. बर पण त्यासाठी लागणारी जी पायाभूत सोयी सुविधा आहेत, बरोबर. त्या दर्जाचा माल उत्पन्न करण्यासाठी ज्या सोयी सुविधा आहेत त्या माझ्याकडे नाहीये. मग हा संपर्क वाढवण्यासाठी सुद्धा अशा शेतकऱ्यांच्या गटांना बर आपण मदत करून त्यांच्या पायाभूत सुविधा वाढवतो. पण बर. उत्पादक भागीदारी उपप्रकल्प आणि बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प यात फरक काय, तर आपण त्यांच्या क्वालिफिकेशनमध्ये किंवा एकूण शेतकऱ्यांची संख्या किती असावी यात फरक केलेला आहे. बर तो मी तुम्हाला ओघाने सांगेन. अच्छा. साधारण 250 पर्यंत शेतकरी पहिल्या प्रकारात हवेत उत्पादक भागीदारी उपप्रकल्पात, बर आणि बाजार संपर्क वाढ उपप्रकल्पामध्ये ते शेतमाल असेल, कुठलेही धान्य असेल तर त्याच्यामध्ये किमान साधारण 2000 भागधारक शेतकऱ्यांचं संघटन हवं. बर आणि फळे भाजीपाला याचा जर बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प करायचा असेल तर किमान 750 शेतकऱ्यांचं संघटन हवं. अच्छा. मग एकापेक्षा अधिक गट एकत्र येऊन असे संघटन केलं तरी चालेल. बर याशिवाय काय अटी व शर्ती आहेत. अच्छा. म्हणजे जसं उत्पादक भागीदारी उपप्रकल्पामध्ये तुमचं किमान 1 वर्षाचं 5 लाखापर्यंतची उलाढाल झालेली हवी. बर तुमच्याकडे किमान 1 वर्षाचं ऑडिटेड स्टेटमेंट असावं. अच्छा. तुमची बॅलन्स शीट असावी. आता लोक म्हणतील हे गट आहे तर आमच्याकडे गटात हे कसं काय होईल. बरोबर. तुम्ही आज गट आहात, तुमच्यामध्ये क्षमता आहे कंपनी होण्याची, तर तुम्ही आज अर्ज करू शकता. बर तुमचं शॉर्टलिस्ट झाल्यानंतर मधल्या काळात तुम्हाला ह्या ज्या अटी व शर्ती आहेत त्याची पूर्तता करायची. अच्छा. 6 महिने वर्षभरात तुम्ही ह्या अटींची पूर्तता करू शकता. बर पण आज तुम्हाला अर्ज करण्यापासून रोखलेलं नाहीये. अच्छा. तसंच बाजार संपर्क वाढ उपप्रकल्पामध्ये तुम्ही तालुक्यातले 3-4 कंपन्या किंवा एकच असा एखादा मोठा संघ, बर शेतकऱ्यांच्या कंपन्यांचं फेडरेशन अच्छा. यांनी एकत्र येऊन बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प, जो मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे खरेदीदार निश्चित नाही पण बाजार निश्चित आहे, बर अशा प्रकारचा प्रकल्प तुम्ही करू शकता.
मग सर एकूणच मूल्य साखळ्यांचा विकास करण्यासाठी म्हणून आपल्याला प्रकल्पात कोणकोणत्या घटकांचा समावेश केलेला आहे? तिसरा मूल्य साखळी विकास उपप्रकल्प आहे धान्य गोदाम आधारित उपप्रकल्प. बर. आता आपल्याला माहित आहे की मी जसं सुरुवातीला सांगितलं की बऱ्याचदा शेतमाल आल्यानंतर बाजारात लगेच शेतकऱ्याला विकावा लागतो त्याची पैशाची गरज भागवण्यासाठी. बरोबर. त्याची कुणाची देणी असतात, खर्च असतो, बरोबर. हा भागवण्यासाठी शेतमाल विकल्याशिवाय त्याला पर्याय नसतो. नक्कीच. आणि जेव्हा हंगामात सगळीकडून शेतमाल बाजारात येतो तेव्हा नक्कीच बाजारभाव पडलेले कमी असतो. असतो. बरोबर. आणि म्हणून हा शेतमाल मी जर एखाद्या वेअरहाऊसमध्ये एखाद्या गोडाऊनमध्ये ठेवला आणि तो तारण म्हणून एखाद्या बँकेने ठेवून घेऊन बरोबर. मला जर पैसे दिले अच्छा. तर हा शेतमाल आत्ता विकायची मला आवश्यकता नाही. नाही. बरोबर. तर याची व्याप्ती वाढवण्याची आवश्यकता आहे. नक्कीच. आता हा अत्यंत म्हणजे आपण असा विचार करा की 1000 मेट्रिक टन एखादं पीक आपल्याकडे पिकतंय तर धान्य तारण योजनेत आपण त्याच्या प्रमाणात 5% सुद्धा करत नाही. बरोबर. याची व्याप्ती वाढवण्याची आवश्यकता आहे. नक्कीच. आणि ती सुद्धा विकेंद्रित स्वरूपात वाढवण्याची आवश्यकता आहे. बर. अशी व्यवस्था गाव पातळीवर जर झाली, बर. म्हणून मी आपल्याला म्हणालो होतो की प्राथमिक कृषी पतसंस्था ज्या आहेत जातात किंवा म्हणावा तितका त्याचा वापर होत नाहीये, नाही. अच्छा. ते दुरुस्त करणं. बर. आणि त्याला धान्य तारण योजनेशी जोडणं. अच्छा. मग धान्य तारण योजनेशी जोडायचे तर 2 घटक ह्याच्यात फार महत्वाचे असतात. एक, धान्य तारण ठेवल्यानंतर त्याला कर्ज देणारा पाहिजे कोणीतरी. नक्कीच. वित्तीय संस्था हवी. बरोबर. बँका हव्यात. आणि बँकांना हमी देणारी अच्छा. एखादी मध्यस्थ संस्था हवी बर. की इथं जे काही साठवलेलं आहे ते तुम्ही जेव्हा लिक्विडेट करायचं आहे तुम्हाला बरोबर. तेव्हा तुम्ही करू शकाल अच्छा. अशी हमी देणारी एक संस्था हवी. इतकं त्याला प्रमाणित हा. असलेला त्याच्याबद्दलची प्रमाणिता सांगणारी हा, संस्था मग हवी. त्याला आपण एक कोलॅटरल मॅनेजमेंट एजन्सी असं म्हणतो बर. की जी ही हमी देणारी संस्था आहे. अच्छा. मग ही सेवा देताना ते काही फीस घेतात आणि मग ही प्राथमिक कृषी पतसंस्था आणि बँका या दोघांच्या मध्ये ही संस्था काम करते. अच्छा. आणि मग त्याची फीस मग ती कोण देणार तर बरोबर. प्रकल्पामध्ये पथदर्शी 100 गावांमध्ये बर. अशी व्यवस्था निर्माण करायची. अच्छा. असे छोटे गोदाम विकसित करायचे. बर. जिथे जुने आहे तिथे दुरुस्त करायचं, जिथे नाही तिथे नवीन बांधायचं. अच्छा. आणि ह्या कोलॅटरल मॅनेजमेंट एजन्सीची फीस जी आहे ती प्रकल्प देईल बर. काही प्रमाणात. अच्छा. आणि ह्या गोदामांचा विकास ही एकूणच व्यवस्था निर्माण करण्यासाठीचा जो प्रकल्प असेल अच्छा. त्या प्रकल्पाच्या 60% अनुदान या संस्थांना देण्यात येईल. बर. असे एक तिसऱ्या प्रकारचा विकेंद्रित स्वरूपात धान्य गोदाम आधारित उपप्रकल्प अच्छा. हा एक घटक प्रकल्पामध्ये आहे शेतकऱ्यांच्या पिकांच्या मूल्य साखळ्या विकसित विकासाच्या करण्याचा. बाबतीत. आता चौथा एक असं म्हणाले की नाविन्यपूर्ण उपप्रकल्प. बर. आता हे तिन्ही प्रकारचे उपप्रकल्प करीत असताना एखादी तंत्रज्ञान आहे नक्की. की ते तंत्रज्ञान जर आपण आणू शकलो नाविन्यपूर्ण तर मूल्य साखळ्या अजून विकसित होतील. अच्छा. एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपण द्राक्ष, मोसंबी, संत्री याच्यामध्ये काही बाहेरच्या देशातून काही जाती आपल्या देशात आणणं आवश्यक आहे. बर. आपल्या देशातल्या संशोधन संस्था काम करतायत, त्या बर. जाती विकसित करतायत, परंतु याला जो काळ लागणार आहे त्या कालावधीत जर आपल्याला एखादं सोल्युशन एखादी व्हरायटी बाहेर असेल ती आणायची आपल्याला. अच्छा. तर त्यासाठीचा खर्च सुद्धा प्रकल्पातून जी संस्था हे काम करेल बर. त्या संस्थेला 60% पर्यंत अनुदान द्यायचं असं प्रकल्पात अपेक्षित आहे. अच्छा. ते एक उदाहरण सांगितलं मी. असं कोणतंही तंत्रज्ञान अच्छा. ज्या या मूल्य साखळ्या विकसित करण्यासाठी मंजूर प्रकल्पांना अजून अतिरिक्त लागणार आहे बर. तर ते सुद्धा तंत्रज्ञान आणण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प आपण करू शकतो. अच्छा. आणि शेवटचा आणि 5वा एक उपप्रकल्प आहे त्याला आपण कापूस मूल्य साखळी विकास उपप्रकल्प म्हणतो. बर.
कापूस हे एक असं पीक आहे की महाराष्ट्रात 40 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर घेतलं जातं नक्की. आणि महाराष्ट्रातल्या फार मोठ्या शेतकऱ्यांचा या पिकाशी संबंध आहे आणि त्यांचं अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे. बरोबर. म्हणून कापूस मूल्य साखळी विकासाचा एक स्वतंत्र प्रकल्प केलेला आहे. कापसात 2 अडचणी आहेत. बर. एक, आपण जेव्हा कापूस रॉ कापूस विकतो तेव्हा तो एकसारखा नसतो, एक जिन्सी नसतो. अच्छा. 100हून अधिक संकरित जातीचा कापूस शेतकरी लावतात. अच्छा. मग त्याची प्रत काही सारखी नसते, नक्कीच. त्याची धाग्याची लांबी काही सारखी नसते, बरोबर. ज्याला इंग्रजी स्टेपल लेंथ म्हणतो. बरोबर. तर ती एकसारखी नसते. आणि दुसरं, ते कापूस वेचत असताना त्याच्यामध्ये काडी कचरा जाणं, तो एक जिन्सी न राहणं, नक्कीच. ही एक या मूल्य साखळीतली अडचण आहे. बरोबर. म्हणजे ज्या दर्जाचा कापूस नक्कीच. या कापसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकाला पाहिजे बरोबर. तो कापूस शेतकरी तिथपर्यंत नेऊ शकत नाही. अच्छा. तो का नेऊ शकत नाही? त्याचं कारण असं आहे की एक दर्जाचा आणि चांगल्या क्वालिटीचा मी कापूस नेला तर त्याला वेगळी किंमत काही जास्तीची मिळत नाही. बरोबर. तो म्हणतो मला जर वजनावरच पैसे मिळणार आहेत नक्कीच. तर दर्जाचा विचार मी का करावा? बरोबर. उद्योजक म्हणतो मला चांगल्या दर्जाचा दिला तर मी पैसे देतो वाढीव. नक्कीच. मग हे करणार कोण? अच्छा. ह्या दोन्ही ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर कशा करायच्या? अच्छा. एकीकडे एक जिन्सी कापूस कसा येईल बरोबर. आणि दुसरीकडे एक जिन्सी कापूस आणलेल्या माणसाला, शेतकऱ्याला 4 पैसे जास्तीचे कसे कसे मिळतील? मिळतील? नक्कीच. तर याच्यासाठी कापूस मूल्य साखळी विकासाचा उपप्रकल्प प्रस्तावित आहे. बर. आणि त्याच्यामध्ये असं अपेक्षित आहे की कृषी विभाग जो आहे तो शेतकऱ्यांचं संघटन करेल, बर. शेतकऱ्यांचे असे गट तयार करेल की त्या गटाला एकसारख्या लांबीच्या धाग्याचा कापूस उत्पादित होईल अच्छा. असे वाण त्या शेतकऱ्यांना लावायला उद्युक्त करेल नक्कीच. आणि त्याची वेगळी वेचणी करेल. अच्छा. आणि ती वेचणी करून जिनर्सकडे आणल्यानंतर आपल्या इथं जे कापूस पणन संघ आहे बर. म्हणजे त्याची वेगळ्याने जिनिंग करणं, बरोबर. त्याच्या वेगळ्याने गाठी तयार करणं, फॉर्म विकसित करणं, बर. आणि मग या गाठीला जी वाढीव किंमत मिळते ती किंमत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, वाढीव दर, असं एक मूल्य साखळी संकल्पना केलेली आहे. बरोबर. आणि हे कृषी विभाग आणि कापूस पणन मंडळ अच्छा. हे एकत्रित करणार आहे. बर. आणि याच्यासाठी एक स्वतंत्र घटक प्रकल्पामध्ये एकूणच कापसाची व्याप्ती महाराष्ट्रातील लक्षात घेऊन ठेवलेला आहे. अच्छा. आता हे 5 प्रकारच्या मूल्य साखळ्या विकासाचं काम मुख्यतः प्रकल्पामध्ये होणार आहे. बर. याच्याशिवाय काही घटक आहेत. बर. उदाहरणार्थ बाजार भावांचं विश्लेषण करणं आणि बाजार भावांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं. याच्यासाठी एक महाराष्ट्राच्या कृषी आयुक्तालयामध्ये एक स्वतंत्र कक्ष स्थापन करायचं प्रस्तावित आहे. बर. ज्या माध्यमातून, म्हणजे आपण जसा विचार केला की कापूस, मका, सोयाबीन बरोबर. हे सगळे जागतिक पीक आहेत, मग यांचा बाजारभाव काय राहील हे नक्की. पेरणीपूर्वी मला काहीतरी अंदाज मिळाले पाहिजेत. बरोबर. मग संपूर्ण जगातल्या शेतमालाचा क्षेत्र किती आहे, उत्पादकता किती आहे, बरोबर. या सगळ्यांचा अभ्यास करून साधारणतः या हंगामात कापसाचा भाव काय राहील अच्छा. याचे अंदाज व्यक्त करणारा एक कक्ष असेल. मग अच्छा. त्याच्यावर आधारित शेतकऱ्याला ठरवता येईल की कापूस लावायचा का सोयाबीन लावायचा का अन्य काही लावायचं, काय बरं. भाव राहील अच्छा. याचा त्याला कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आणावं याच्यासाठी उपयोग होईल. बरोबर. एकदा अंदाज झाला. दुसरा, उत्पादन घरी आलं, अच्छा. म्हणजे सोयाबीन आणलं घरी मी किंवा कापूस आणला शेतातून, बर. आता लगेच विकायचा का थोडे दिवस ठेवून विकायचा? ठेवून विकायचा. नक्कीच. थोडे दिवस ठेवून विकला तर काय भाव राहतील अच्छा. याचा एक अंदाज पुन्हा व्यक्त करण्यासाठी संपूर्ण डेटा अभ्यास करून, सगळ्या बरोबर. आकडेवारीचा अभ्यास करून अंदाज व्यक्त करणारा असा एक कक्ष. बर. याशिवाय वेगवेगळ्या बाजारात काय बाजारभाव आहेत अच्छा. याच्याबद्दलचे निश्चित अशी आकडेवारी बर. वेगवेगळ्या माध्यमांतून, समाज माध्यम असतील, अच्छा. वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं, बर. ही एक शेतकऱ्यांची गरज अच्छा. या कक्षाच्या माध्यमातून भागवली जाणार आहे. पण या प्रकल्पात शेतकरी बांधवांनी, मग इंडिव्हिज्युअल शेतकरी नक्कीच नाहीये, संघटित शेतकरी
हवं. आपल्या मुख्यमंत्र्यांनी परवा 10 सप्टेंबरला उद्घाटन करताना सांगितलं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आता विकेल ते पिकवलं पाहिजे. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचा त्याची जी भूमिका आहे ती फार महत्वाची राहणार आहे. अच्छा. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं केवळ तर बाजारात जे हवं ते जर मी पिकवलं आणि अच्छा. त्या दर्जाचं पिकवलं, नक्कीच. आणि ह्या बाबीवर त्यांनी फार भर दिला बरोबर. की बाजारात ज्या दर्जाचा आणि जे हवं ते आपण जर अच्छा तर नक्की हे हमी भाव नाही हमखास भाव आपण मिळवू शकतो. अशी एक संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. त्या दृष्टीनं प्रकल्पाची वाटचाल सुरू आहे. बर. आणि मग या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी त्यांच्याच हस्ते आपण एक पोर्टल सुरुवात केलेली आहे त्याची बर. 10 सप्टेंबर पासून. अच्छा. आणि त्याच्यामध्ये आता आपल्या स्क्रीनवर त्या पोर्टलची जे ऍड्रेस आहे वेब पोर्टलचा तो दाखवला जातोय. बर. तर तिथं निश्चित अशी एक बर. आपण त्या विशिष्ट बटनला आपण जर क्लिक केला बर. तर अर्ज करणाऱ्या पेजवर आपण जातो. अच्छा. अर्ज करणाऱ्या पेजवर आपण गेल्यानंतर तिथे आपण नोंदणी करू शकतो. बर. खरेदीदार म्हणून व्यापारी स्वतः. बर. मी जसं संघटित व्यापारी असा हा शब्द वापरला. बरोबर. हे दोन्ही घटक तिथे नोंदणी करू शकतात. अच्छा. आणि एकदा नोंदणी केल्यानंतर पुढे त्यांना कोणत्या प्रकारचा उपप्रकल्प करायचा आहे त्याचा अच्छा. पर्याय मिळतो. बर. म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपल्याला उत्पादक भागीदारी उपप्रकल्प करायचा आहे, म्हणजे अच्छा. जिथं माझा खरेदीदार निश्चित आहे बरोबर. असा उपप्रकल्प करायचा आहे का बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प करायचा आहे, बर. तो पर्याय त्याला मिळतो. अच्छा. आणि त्याला क्लिक केल्यानंतर मग ते फॉर्म येतात. बर. मग त्या फॉर्म मध्ये आपण माहिती भरली की तुम्ही ते सादर करू शकता. अच्छा. आणि यात असंही सोय ठेवलेली आहे की तुम्ही एकदाच ते सगळं भरू शकणार नाही. बरोबर. आज अच्छा. नंतर तुम्ही आणखीन काही माहिती मिळाली, सगळी बर. माहिती भरलात, अच्छा. शेवटी तुम्ही ते सबमिटचं बटन दाबा, सादर करा. अच्छा. आणि तुम्हाला वाटलं की हे ऑनलाईन मला फार जड चाललंय, मला अगोदर कागदावर लिहून काढावं लागेल, बर. तर तशा पद्धतीचं सुद्धा एक तिथे फॉर्म ठेवलेला आहे बर. ज्याची आपण प्रिंट काढू शकतो. अच्छा. आणि सगळी माहिती भरून घेऊन मग एक एक सवडीने आपण ती माहिती भरू शकतो नक्कीच. आणि मग ती सादर करू शकतो. अच्छा. आणि याची मुदत आता आम्ही हे 10 सप्टेंबरला सुरू केलेले 15 डिसेंबर पर्यंत ठेवलेली. बर. म्हणजे साधारण 3 महिने ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. अच्छा. आणि याच्या माध्यमातून आपल्याला कळेल की महाराष्ट्रात असे किती इच्छुक शेतकऱ्यांचे गट आहेत बरोबर. की ज्यांना मूल्य साखळी विकासाचे प्रकल्प करायचे आहेत. अच्छा. आणि मग त्यातले चांगल्यात चांगले निवडून स्पर्धाक्षम सर्वसमावेशक असे निवडून त्यांचे प्रकल्प तयार करायचं काम मात्र स्मार्ट प्रकल्पामार्फत होईल. अच्छा. त्याला कुण्या सीए कडे जाण्याची आवश्यकता नाही, बर. शेतकऱ्यांनी त्याच्यावर खर्च करण्याची आवश्यकता नाही. बर. ते प्रकल्प एखाद्या बँकेत गेलं तर त्याला कर्ज कसं मिळेल, कारण आपण 60% अनुदान दिलं तर 40% त्यांना उभं करायचं आहे. बरोबर. याच्यासाठी स्वतःकडचा काही स्वहिस्सा आणि काही बँकेकडचा घ्यावा लागेल. नक्कीच. तर ते बँकेबल प्रकल्प अहवाल करायची जबाबदारी सुद्धा प्रकल्पाची राहील. अच्छा. आणि इथे हेही सांगतो मी की ज्यांच्याकडे कुवत आहे बर. अशांना बँकेत जावंच असं काही नाही. बर. 30-40%ची जी उभं करायची ज्यांची क्षमता आहे ते स्वतः सुद्धा करू शकतात. याशिवाय याच्याबद्दल अधिक माहितीसाठी हेल्प डेस्क केलेला आहे, बर. ज्याचा फोन नंबर आपल्या स्क्रीनवर आपण आता दाखवत आहोत. नक्कीच. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन दिवशी बर. या फोन नंबरवर आपण संपर्क साधून गटांनी अर्ज कसा करावा अच्छा. याबाबत माहिती घेऊ शकता. बर. शिवाय प्रकल्पाच्या वेबसाईटवर बर. याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना मराठी आणि इंग्रजीतून ठेवण्यात आलेल्या आहेत, त्याचाही आपण अभ्यास करू शकतो. मग या प्रकल्पाची एकूण व्यापकता पाहता आणि मग अपेक्षित साध्यता याचा विचार करता म्हणून याबद्दल काय सांगाल? साधारण या प्रकल्पातून आपण 1500 कोटी हे केवळ शेतकऱ्यांच्या अशा प्रकल्पावर खर्च करणार आहोत. अच्छा. आणि त्याशिवाय हे 40% उभारणीसाठी बँकांमधून कर्ज येईल, त्याच्यासाठी एक 500 कोटी, बर. असे साधारण 2000 कोटीची गुंतवणूक बर. या प्रकल्पातून येत्या 7 वर्षात
मूल्य साखळी विकासासाठी अपेक्षित आहे. अच्छा. त्याशिवाय स्वतःच्या विभागाच्या म्हणून ओरिएंटेशन बदलण्यासाठी त्यांच्या ट्रेनिंगसाठी काही तरतूद आहे, ती वेगळी. बर. आणि एकूणच साधारणतः 20 लाख शेतकऱ्यांपर्यंत केवळ या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही पोहोचण्याचा उद्देश आहे. नक्कीच. आणि याशिवाय या प्रकल्पा असा फायदा होणार आहे की अन्य योजना, अन्य प्रकल्प याच्यातली जी गुंतवणूक आहे ती याला पूरक कशी करता येईल. अच्छा. या मूल्य साखळ्यांना हा सुद्धा विचार केलेला आहे. उदाहरणार्थ आपण खरेदीदाराला स्मार्ट प्रकल्पातून काही देत नाहीये, परंतु अन्य योजनांमधून जसे राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आहे, कृषी विभागामार्फत राबवली जाते. अच्छा. किंवा RKBY PPP IAD आहे किंवा पोकरा आहे. बर. या योजनांमधून जर खरेदीदारासाठी काही घटक देता येत असतील तर असा समन्वित प्रकल्प, कॉन्व्हर्जन्स करून प्रकल्प सुद्धा मूल्य साखळी विकासाचा तयार केला जाईल आणि प्रकल्प तयार करायची जबाबदारी स्मार्ट घेईल. अच्छा. अशा पद्धतीनं याची संरचना केलेली आहे. आजच्या या विषयानुरूप शेतकरी बांधवांना, एकूणच उत्पादक कंपन्यांना देखील आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण काय संदेश द्याल? संदेश म्हणण्यापेक्षा आता मी जसं सांगितलं की अर्ज करण्यासाठीचं पोर्टल सगळ्यांसाठी खुलं केलेलं आहे. अच्छा. ते तुम्ही त्या पोर्टलवर जा, अगदी मोबाईलमधून, आपल्या गावातल्या सेंटरवरून, कुठूनही तुम्ही अर्ज करू शकता. अच्छा. या प्रकल्पासाठी तुम्हाला जर काही अधिक माहिती हवी असेल तर कृषी विभागातल्या कुठल्या कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांना तुम्ही विचारू शकता. शिवाय प्रकल्पामध्ये प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणा म्हणून जसं मी सांगितलं MSRLM, माविम, पशुसंवर्धन विभाग, अच्छा, त्याच्यानंतर पणन मंडळ, अशा वेगवेगळ्या 11 संस्था प्रकल्पामध्ये काम करतायत. बर. या वेगवेगळ्या 11 प्रकारच्या सर्व संस्थांचे राज्यस्तरीय, विभागस्तरीय, क्षेत्रीय, ग्रामस्तरीय या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना तुम्ही अधिक विचारू शकता. आणि अधिकाधिक संख्येने जसं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आपण संघटित व्हा. बरोबर. आणि संघटित होऊन गटाच्या माध्यमातून मूल्य साखळी विकासासाठी या प्रकल्पात अर्ज करा. अच्छा. हेच मी या निमित्तानं आवाहन सर्व शेतकरी बांधवांना करेन. सर, एका महत्त्वाच्या विषयावरती मार्गदर्शन आपण या कार्यक्रमात सहभागी होऊन खूप सविस्तररित्या केलं, त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.